एक गाडीवाला मला हाक मारला तेव्हा तिकडे गाडी थांबली मागं. बहुतेक महाराष्ट्रातली गाडी आहे का MH 4526. काय एक नंबर आहे बघा. कस काय ओळखलं? अरे यहाँ पे इतने में तो मेरा आ जाएगा. नहीं आ तो जाएगा लेकिन हाथी आता है ना इसलिए हमको डर लग रहा है. आपको बाहर पे रखेंगे ना इसलिए. हे तर वाघ पण येतात आणि इथं हाती पण येतात तर त्यामुळे म्हणलं तिथं टेंट लावा. पण हे म्हणतं हिथं हाती येतो हिथं हाती येतो म्हणतंय. चांगली जेवण नाही चालू केले बघा जेवण सगळ्यांना आम्ही. भारी वाटतंय ना भारी वाटतंय. चल ग सके पंढरीला जे हरी विठ्ठल तू ध्यान जरा ठेव. ओ तू ध्यान जरा ठेव जिथं भाव तिथं देव. चल भेटू विठ्ठल रखू माईला. चल ग सके पंढरीला. तर भावानं फायनली दुःख व्हायला लागले थोडं नॉर्मल. मी आसामला सोडतोय. माझ्या पाठीमागे जर बघितलं ना आसाम संपतं इथं आणि इथनं पुढं लागणार आहे ती बंगालया. तर खरंच थोडं दुःख होतंय कारण की आसामसारख्या डुकराला आता इथं पाळते ती समजा करते खायला घालते ती आणि नंतर ह्या डुकराला कापून खायची ती माणसं. मित्रांनो मी MH 45 रायडर स्वागत तुमचं आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये. सध्या मी श्रीराम बॉर्डरच्या पाठीमागं फक्त आणि फक्त 30 ते 35 किलोमीटर फक्त पाठीमागं आहे. सकाळ बघा मेमरी कार्ड फुल भरलं होतं तर मेमरी कार्ड घेतलं OTG लावला आणि फॉर्मेट बरोबर समजा डाटा डिलीट करून टाकला. आणि आता म्हटलं व्यायाम करावं. आज 5 वाजता येते. चला हे जर काम चालू द्या स्वतः काम चालू द्या. हे माझं काम करतो आता. व्यायाम करून चालले आता. ही समजा सामान काढायचं सायकलीवर कावायचं आणि इथनं निघायचं. आंघोळ तिकडे जागायचं इकडं मस्त आंघोळ करायची. आंघोळ बिंघोळ करून निघू. मी रेडी झालेलो आहे इथनं निघायला गेलो आहे. समोर जर बघितलं तर आपल्या हे का आपला नॅशनल हायवे आणि निघायचं आहे. आंघोळी केली मी पाठीमागं मग अशी आंघोळ केली व्यायाम केला सकाळ उठून समजा भारी गोष्टी जाते. आता पुढे निघायला लागलो आहे. मला ना एक सकाळ मला जरा थोडी खंत वाटली. खंत म्हणजे लई मोठी खंत वाटली. विषय कसं होतोय ना यूट्यूब आहे का नाही यूट्यूब अशा माणसांना सपोर्ट करतं अशा क्रिएटरला सपोर्ट करतं ना जी काहीच नाही ती जस्ट उघड नॉर्मल काहीतरी हिकडला दगड उचलला आणि तिकडे ठेवणार किंवा उघडा हलवणार किंवा कमी कपडे घालून काहीतरी करणार बस लगेच रातोरातमध्ये सिल्वर प्ले बटन गोल्डन प्ले बटन त्यांना लगेच. पण आमच्यासारखी माणसं ती का नाही आमच्यासारखी अशी जी सायकली चालवते ते सायकली आहे रायडिंग करते इतक्या लांब नेचर दाखवते इतके भारी लांब जाऊन त्यांना सपोर्ट कधीच करणार नाही यूट्यूबला. मला ही माहिती यूट्यूबवर इतकं एक दिवशी इतकं वेळ येत असते नाही बेकार वेळ असते यूट्यूबवर. कारण आता जर का बारकी क्रिएटरला जर नाही सपोर्ट केला थोडा जरी तर मी सांगतो यूट्यूब एक ना एक दिवशी लई मोठ्या गोत्यामध्ये येत असते आणि ही यूट्यूबची लई मोठी समजा जास्त मोठी ही यूट्यूबची चुकी होणार आहे. माझं एकच म्हणणं नाही ते यूट्यूब जर तू माझा व्हिडिओ बघतो ना बावड्या तू माझी चॅनल जरा थोडं पुढे ढकल 10,000 फॉलोवर तर व्ह्यूज 800-900 येत नाही. मला काय परवडत नाही बरं का ते नाहीतर मी चॅनल बंद करून टाकणं सगळं सांगतो या. तर चला आता निघूया पुढे सरळ दिशे ना. इकडं जर बघितलं इकडं सरळ आपल्या हे वाटून जायचं आहे. सायकल रेडी आहे अंडरवेअर एकदम मस्त म्हणजे पुढे अडकवलेली तर या पुढं गॉगल आहे आणि असं काहीतरी. चला 6 वाजून 10 मिनिट झाली ती आणि तुम्ही रस्त्याला लागायला लागली. हर महादेव वायांबाच्या नावानं चांगलं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चला यूट्यूबला चालवणार जे मॅनेजर आहे का नाही त्याचा कोण PA आहे काय ते फक्त एकदा माझ्यापाशी मला फक्त दिसावा एकदा यावा माझ्यापाशी. मी काय करीन ना सायकल चालवायला लावीन त्याला सायकल चालवायला जाऊन देणार नाही. चालव म्हणून सायकल चल डोंगरात आणि अशी सफर असतेला नाही डोंगरात नेऊन टाकलं लावीन त्याला. अरे इतकी मेहनत पडते राव घ्यायला मला. माझं काल राशी जर ना नाही मला टेन्शन झालेलं आहे डेली. माझा जी आहे ना माझा रोजचा बॅलन्स 50 रुपयाचा रोजचा बॅलन्स आहे. मला यूट्यूबला व्हिडिओ सोडण्यासाठी किती 50 रुपयाचा रोजचा बॅलन्स. मग तुम्ही विचार करा महिन्याला 1,500 रुपये मला बॅलन्स लागतोय. मोबाईल माझा 4G असल्यामुळं रोजचं 50 मला लागतोय बॅलन्स टाकायला. आणि रोज दिवसभर एडिटिंग करायची रोज दिवसभर ब्लॉग करायचा रात्रीच्याला एडिटिंग करायची 10, 11, 12 वाजेपर्यंत रोज सकाळच्याला ते नंतर धडापडा व्हिडिओ सोडायला
आणि व्हिडिओ सोडला व्ह्यूज काय आहेत त्या 400 500. अरे काय काय हे असं काय खरं आहे होय तेव्हा? हां, त्यापेक्षा ते यूट्यूबवर नाही काम केलं बरं ना. ते माझ्या रानामध्ये जाऊन मी गावात पाडतो ती बरं आहे पडा मला. अवघड आहे रावलं यूट्यूबवर काम. यूट्यूबवर आज दिवस नाहीत राहिले पाहिजे सारखं. नाही त्यांना मिलियनर बनवून ठेवलं. आता आम्ही आलो तर आम्हाला काहीच नाही. सायकल तिकडे रस्त्यावरच उभा केली मी आणि इकडं आता आतमध्ये आलो या. इकडे एक मला इंटरेस्टिंग गोष्ट दिसली या. बाईलानं काहीतरी करते ते बघा रानामध्ये. ही बाय काय करते ती काय माहीत नाही. ही बघायला काय करते ती काहीच माहीत नाही. वेगळं सिस्टीम आहे यांचं थोडं. हे बघायला आलो या. हे बघा नांगरते ते काय करते कोण असतो. ही बघा पाणी हे कसं आहे इकडे बघितलं. इकडे पाण्याची कमी नाही, भरपूर पाणी इकडल्या माणसांना. पाणी कमी नाही कशाच. हे काय करते ते एकदा उद्या. भैया ये क्या कर रहे हो आप? ये क्या कर रहे हो? भाग रहा है ये जो है ना ये आप ये क्या कर रहे हो इससे? हाँ, हिंदी में क्या बोलते हैं? खेती को ठीक करना बोलते हैं. अच्छा, तो ये किस लिए करना पड़ता है? ये जो पटवा बोलता है ना, पटवा. हाँ, उसको खेती करेंगे. अच्छा ऐसी बात है. आपके यहाँ पे ये नहीं होता क्या बोलते हैं उसको, वो इसको नांगुर लगाते हैं. नांगुर हमारे नांगुर बोलते हैं जो जमीन को खोद के ऐसे पलटी मारता है. लगाता है. किससे लगाता है? ट्रैक्टर से. आपके यहाँ ट्रैक्टर होता है? क्या भाव होता है ट्रैक्टर का आपके यहाँ पे? मतलब अगर मान के चलो इतना खेत को ठीक करना है, ठीक है, पलटना है, तो कितना पैसा देते हो आप उसको? 350 रुपये. बस इतने के लिए बस 350 रुपये. ट्रैक्टर बड़ा वाला होता है ना. ही रान दिसते ना, ही रान है बघा. ही रान है. आपको आपके यहाँ पे इस खेत को इतना खेत है ना, इसको कितना बोलते हैं? कितना खेत है ये? 1 बीघा इसको बोलते हैं क्या? अच्छा, तर ही 1 बीघा इकडे म्हणते ती. जर आपल्या मराठी भाषेमध्ये जर म्हणलं ना तर हे नाही म्हणतं तरी हे असेल 2 3 4 गुंठा असेल बघा. ही 3 4 गुंठ्याला 300 रुपये नांगराला देते इकडल्या भागामध्ये. असं काहीतरी मी आलो बघायला. एकदम मस्त आहे असं काहीतरी बघा करते ती. ये इसको तो लकड़ी का किया यार आपने. ये तो भाई बहुत अलग है, बहुत अलग है. बैल भी बहुत छोटे छोटे. यहाँ पर बैल छोटे है, यहाँ पे बकरी छोटी है. आपल्या इकडे असते मोठी मोठी बैल. इकडे माणसांची बघा इकडे बारकी बैल येते. बघितल्या बारकी बैल आहे ती भारी आहे. तिथे एक डुक्कर दिसतंय बघा. ती डुक्कर आहे का नाही, ह्या डुक्करला बांधून ठेवलं आहे बघा. आता ही बारकं आहे जरा थोडं अजून. हे अजून मोठं होऊन देणार. ह्याला नाही म्हणतात 30-40 किलोच होऊन देणार. आणि नंतर ना ह्या डुकराला आता इथं पाळते ती समजा करते, खायला घालते ती. आणि नंतर ह्या डुकराला कापून खाते ती माणसं इकडली किंवा ऐकते ती. इकडल्या माणसांची परंपराच आहे. आधी गोडधोड खायला घालायचं. ही किती भारी दिसते ते डुकर. आणि त्यानंतर ना कापून खायचं. इकडल्या माणसांचं असंच असतंय. पण अजून मी काय नाश्ता केलेला नाही. सकाळ उलट्या झाल्या माझ्या भावांना राव. सकाळ उलट्या झाल्या माझ्या. तुम्हाला काय सांगायचं आजचा दिवस काय कसा जाईल कोणास ठाऊक. सकाळ उलट्या झाल्या माझ्या. कशामुळे झाल्या माहिती आहे का? मी ब्रश करत होतो आणि मी खकाऱ्या वकाऱ्या घालायला लागलो तशीच तोंडाची कांडी खाली. इकडे हिरवं दिसतंय, नुसतं हिरवं. आणि ते बघायला लईच भारी वाटतंय. खरं मनापासून लई भारी वाटतंय बघायला. ह्या रस्त्याला ना भूटानच्या गाड्या लई चालते त्या. कारण की भूटान इथनं फक्त 70-80 किलोमीटरवर आहे ना, त्यामुळं लई चालते त्या. ही बाग ही बारका पोरगा आहे. अरे यार इतना छोटा बच्चा हो के इतना काम करता है. अरे यार किती बारकी पोरगा बघितलं आधी कसलं काम करतंय. आणि हे शिकलेली माणसं आहे ती एकदम साधी बोळी माणसं आहे ती. समजलं ना. इकडल्या भागात कलयुग येत नाही. आसाममध्ये कलयुग नाही येऊ शकत. इकडली माणसं इकडली माणसं साधी ती एकदम साधी. रस्त्याकडे निघालो तुम्ही
मला आपल्या इकडली 2 भाऊ लोक भेटली. कुठला आहे भाऊ आपण? नांदेडमधली. गाडी घेऊन आला, मोठी गाडी घेऊन आला ना. आणि आता किती झालं तुम्ही इकडे आहे? 8-10 दिवस झाले इकडंच आहे. आणि तुम्हाला एकदा पुण्यातनं निघल्यावर इकडं गुवाहाटीला यायला गाडी घेऊन किती दिवस लागते? 20 दिवसाची ट्रिप असते. 20 दिवसाची पूर्ण 20 दिवसाची का नाही? 20 दिवसाची पूर्ण एक ट्रिप असते. महिन्यात किती ट्रिप होते त्या? महिन्यात 2 ट्रिप होत असतील. महिन्यात 1-1.5 ट्रिप होती. 1-1.5 ट्रिप महिन्यामध्ये होती बघा. इतका मोठा प्रवास आहे. आपलं पुणे इथनं 3-3.5 किलोमीटर असेल घेत. 3-3.5. माझा अंदाज चुकत नाही किलोमीटरचा, बरोबरच निघतो माझा. भेटली मस्त मध्ये. मी लांब पुढे गेलतो, त्यांना ती सायकलचं नाव बघितलं, मराठी माणूस म्हणून त्यांना बघितलं, लगेच जवळ मला बोलून घेतलं, इकडे 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 म्हणले. मग मी पण आलो. आमचं आलं बोलणं चालणं चालू झालं आमचं. मग मस्त मध्ये थांबलो, चहा बिर मस्त थोडा चहा नाश्ता केला. आता निघायचं पुढं. बऱ्या हॉटेलला भेटून इकडे कसं हे आपला काय म्हणते ह्याला मराठी माणूस इकडे मराठीला बोलत नाही ना. आपल्या एखादा मराठी माणूस भेटल्या कसं वाटतं बरं? एक नंबर. लई भारी वाटतं खरंच. मला तर लई भारी वाटतं. ते बी नागपूरच्या पुढं 20-25 किलोमीटर पुढे गेल्या भेटतो. आड्याला हिंदी बोलते ती, बरीच जण हिंदी बोलते ती. हां असं आहे. चला हॉटेल आहे साईडला. ह्या हॉटेलवर आम्ही सरजित, मी, शुभमभाऊ थांबलेलो. आणि ह्याच्या बघा पाठीमागं इकडे खाली तर खाली ग्राउंड आहे तेव्हा इकडे हिरवं, तेव्हा त्या खाली ग्राउंडमध्ये आम्ही जाऊन थांबलो होतो. आम्ही 2-3 दिवस रेस्ट घेतला होता आम्ही. काल रात्री 80% होता. सकाळ तर संपला. पण श्रीरामपूर फक्त 2 किलोमीटर आहे आणि तिथनं 2 किलोमीटर बाउंड्री, म्हणजे 4 किलोमीटरवरनं आपण बरोबर पोचतो बंगालमध्ये. पाठीमागं थांबलो होतो 1 तास, कारण की अंगातली एनर्जी लो झाली. आता विषय असा आहे की मी चिकन मटन अंडी तसलं काही खात नाही ना, तर त्यामुळे माझ्या अंगात काय आहे ना कॅल्शियमची कमी आहे. ऊन खतरनाक आहे, जेवण मला पचन व्हायला हे करल्या भागामध्ये, त्यामुळे माझ्या अंगात ताकद राहण्या सकाळ माझ्या उलट्या झाल्या भयंकर. आणि आज सगळे डेकर आली का नाही माझी अशी उलटे झाले होते मला. त्यामुळे आज दुपारच्या राहणार मी स्वतः हातानं भात बनवून खाणार नाही. आज मस्त फुडणीचा भात बनवणार नाही. 1 कांदा 1 टमाटा घेणार नाही, मस्त मध्ये फुडणीचा भात बनवून खाणार नाही. थोडं तांदूळ घेणार नाही. हे इकडे जे तुम्हाला दिसते ना लाईनीनं गाड्या आहेत समजा इकडे पुढं, आणि इकडे बघितलं तर तुम्हाला रूमा दिसल्या. तर ही रूमा नसून हे ऑफिस आहे ती मोठी मोठी, कारण की आता बाउंड्री येते ना जवळ. तर ती बाउंड्री असल्यामुळं ना इथं चेकिंग चालू आहे. इकडनं जाणाऱ्या बंगालमध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत. आता ही समजा जी लाईनीत उभा आहेत ते, ही गाड्या जाताना तिकडं ह्यांची चेकिंग चालू असते. समजा यांचा माल किती टन आहे, काय माल घेऊन निघाला समजा चेकिंग होती. मग नंतर नाही बंगालमध्ये प्रवेश होतो ह्या गाड्यांचा समजा. ही बघायचं पुढं चेकपोस्ट आहे. बघितलं गाडी थांबवली लगेच जाग्याला. गाडी ओव्हरलोड आहे. काय चेकिंग चालते खतरनाक मध्ये. आता हीच नाही, आता ही झाली आसामची बाउंड्री. आता ह्या पुढे येणार ही येणार बंगालची बाउंड्री. आता पुढल्या साईडला बघा दाखवतो. 20 रुपयाची 6 केळं. कशी डझन पडली तुम्हीच बघा. आता जॅकेट आहे जॅकेट. आसामची बंगालची बाउंड्री फक्त लईत लई 500 मीटर लांब आहे माझ्यापासून. पण ह्या इथं ना इथं पूर्ण लाईन लागलेली. इथं जेवढे बी तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसत ना समद्या लाकडे इथे समद्या. इथं पर्स म्हणा समद्या गोष्टी एव्हरीथिंग समद्या गोष्टी समद्या. इथं पर्स समद्या नुसते लाकडायचं. हे पाळणा बघ ना हे लाकडाचा आहे भैया. हे लकडे काय हे बी समजा लाकडाचा. हे बघ द्यावा टोटल समजा गोष्ट लाकडा आहे त्या. हे लॅम्प आहे, हे बी पूर्णपणे लाकडाचा आहे. हे पर्स आहे काही, हे पूर्णपणे लाकडाची आहे. हे बी समजी लाकडाचीच आहे. ही पण समजा लाकडाचं आहे, ही पण लाकडाचं आहे. ही बघा हे पण लाकडाचं आहे. हे सब आपण देव बहुत अच्छे बना देव यार सही में. ही बघा जेवढ्या तुम्हाला गोष्टी दिसते नाही समध्या लाकडी द्या. हे बी लाकडाचं आहे. आणि ही बघा भैया हे काय आहे? अच्छा
ही बी लाकडाचंच आहे, हे बी लाकडाचंच आहे. ही बा हे सिंदूर रखनेवाला, ही बी लाकडाचंच आहे. समजा गोष्टी लाकडाच्या त्या. नंतर ही हे बी लकडी काही आहे यार भाई, हे भी लाकडाचंच आहे. ही बा बा, अरे भाई ये बालों में लगाने के लिए ना. कैसे बनाते हो यार ये इतने छोटी छोटी चीज़ें, कितने सुंदर बनाए बघा. हे समज लाकडाचं आहे इथं, जेवढं दिसतं तेवढं समजा. हे बा ये लो, मैं कुछ और अलग अलग चीज़ है. ये क्या है भैया? ये पंखा है. अच्छा ऐसे, अच्छा ऐसे, अच्छा ये ऐसे ना. ही वाह 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 वाह. मी पण एक घेऊ काय असणार राव. कैसे बनाते हो ये. वेळ आली पाणी घ्यायची, पंप पार्किंग किती मोठी होईल इकडे. वाह, पाणी 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 पाणी, आज दिन है पानी 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 पानी. या भाई क्या हाल है? सब कहाँ से आप? मेरे को लगा ही देख के, हुलिया देख के लगा है मेरे को. राजा सिलीगुड़ी 208 किलोमीटर आहे, हासीमारा 73. सिलीगुडीला पोहोचायला परवा दिवशी संध्याकाळी पोहोचाल सिलीगुडीमध्ये मी. एक माझा अंदाज सांगतो तुम्हाला. आणि जर आज दिवसा जर नाही थांबलो 1-2 तास दुपारच्याला, तर मग उद्या संध्याकाळी पोहोचून जाईल. तर भावानं फायनली दुःख व्हायला लागले थोडं नॉर्मल. मी आसामला सोडतोय. माझ्या पाठीमागे जर बघितलं ना, आसाम संपतं इथं आणि इथनं पुढं लागणार आहे ती बंगालया. तर खरंच थोडं दुःख होतं आहे, कारण की आसामसारखं राज्य मी कुठंच नाही ते बघितले. आसामसारखी माणसं प्रेमळ मी कुठंच नाही ती बघितली. आणि जीवनात हा सफर मी कधी विसरू शकत नाही. आसाममधला इतकी भारी माणसं भेटली मला, पुढचं काय सांगू शकत नाही. पण ह्या यात्रामध्ये समजा, ह्या जर्नीमध्ये आसाममधलं राज्य समजत भारी केलं मला. आणि आता या आपण पार केलं ना, आता आपण बंगालमध्ये पोचतोया. एका सेकंदामध्ये 2 पावलं आतमध्ये टाकली की बंगालमध्ये पोचतोय आपण. तर चला निघू पुढं. फायनली बंगालमध्ये एंट्री झाली. आता मी झाल्या बंगालमध्ये, वेस्ट बेंगालमध्ये. आणि त्या साईडला बघितलं चेकपोस्ट आहे इकडे. तेव्हा तिकडं वाळू काढायला चालू आहे. वाळू काढते ती, वाळू चालते ती, नंतर दुसरीकडे नेते ती. लय मोठा चवेला आहे, नदी आहे, फुलं आहे. आता बंगालमध्ये एंट्री केली मी. बाउंड्री संपून कितीतरी जास्त लांब पुढं आलो मी, तरी पण बघितलं नाही इकडं. तरी पण ट्रॅफिक आहे गाड्यांचा अजून सुद्धा का. बरं बरं असं तिकडे जेवायला नाही जाऊन येतं कोणी काही नाही. हो नाही नाही भैया, सायकल थोडी देर खाली खाना खाणे अंदर सायकल राहण्यात आहे आपल्या. सायकल इथं लावतो मी आणि जेवायला निघालोय. आपलं भाऊ लोक फिरवून मला पुढे भेटली. आपले एकाली काय नांदेडमधली फिरवून भेटली. म्हणली चला जेवण करू. त्याला म्हणलं तेव्हा बघू राजस्थानी आहे का, कुठला आहे राजस्थानी लोकल आहे ती. बघू आता मेळे शेवभाजीनं काय म्हणतात ती हे तंदूर रोटी जर भेटली तर खाऊ मस्त मध्ये निघू पुढं. लय खाऊन जमणार नाही, माझं पोट फुगलंय पहिलं आधी, लय दुखतंय पोट. चांगलं निघलं आपण बघा. जेवायला आहे चालू केलंय बघा जेवण आता सगळ्यांना आम्ही मस्त मध्ये. भारी वाटतंय ना, भारी वाटतंय. जेवण झालं 2:30 वाजता आणि मी निघलो, ती पण निघली. पण ते आहे तिथे थांबले ते पाठीमागं, तर मी आलोय पुढं. आता ती म्हणली आपण पुढं भेटत असतोय रस्त्याला. चालतंय म्हणलं या पुढं आहे मी. लय भारी जेवण झालं कडे. आणि माझं जे पोट फुल झालं का नाही, जे टम झालं पोट समजा, ते बी नॉर्मल हलकलं झालं. आता हलकं झालंय. माझ्या मागं पळत आलते रे, उशीर झाला माग होईल तेव्हा तिकडून पोरं पळत आलती. हा
कहाँ से पीछे भाग रहे हो? आए आपको देखने। कहाँ से भाग रहे थे पीछे? हाँ ये सामने से। क्या भाई कहाँ से इतना है? भाग रहे हो यार? ये क्या कोई सेलिब्रिटी हो क्या इतना भाग रहे हो मेरे पीछे जितना शाहरुख खान के लोग पीछे भागते? नहीं नहीं। कहाँ से है? महाराष्ट्र. सायकल लेके. हां. काय इकडं मकवान काय हाय गडे नाच न करता काय गुरं खातील र दणदण नुसतं मोकळं सोडायचं 2 दिवसात एक हापूस करून टाकते बघ सर. तर खराब कंडिशनचा रस्ता अजून लागला फिरावून. मला वाटलं काम झालं असेल. इकडल्या साईडला काम राहिलेलं आहे. आता हे 1.5-2 किलोमीटर पर्यंत असं आहे बघा. एकदम कच्चा रोड आहे. चल ग सके पंढरीला जे हरी विठ्ठल तू ध्यानी जरा ठेव. हो तू ध्यानी जरा ठेव जिथं भाव तिथं देव. चल भेटू विठ्ठल रखू माईला. चल ग सके पंढरीला. रस्त्यानं म्हणजे असं हाल केलंय का नाही. कंबर इतकी दुखते का नाही अजून शिटावत बसायला वाटायला लागले. जीले भाई जीले और घूमले आई ग. बाबा काय झुरळा रे. त्यात मध्ये सायकलच्या टायर खावा कमी माझ्या पाठीमागच्या. जर का फुसकरून वाजलं नाही कुठं लोड करून घेण्याशिवाय पर्याय नाही माझ्यापेक्षा काय दुसरा. दुकानच नाही जवळ त्या आसपास. अरे बाबा ज्या दिवशी भूटानमधनं आलो होतो त्या भूटानमधनं आल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशीचा जी माझा मुक्काम होता ना ते इथनं बरोबर 2 ते 3 किलोमीटर अंतरावर झाला होता. चला तिथे जाऊ आता बघू ती जागा. त्यात मकवान लावलं असं शक्यतो त्यात सगळं मकवानच लावलं असं तिथपर्यंत मला वाटतं. कारण की इथं नाश्ता करायला थांबलो मी. हा तू सकाळ तवा हां इथं टेंट लावलं होतं. हां इथं टेंट लावलं होतं बघा. या इथे जागेत टेंट लावलं ना जाताना. हां तर आता मी हासीमाराच्या पाठीमागा बरोबर 35 किलोमीटर पाठीमागा आहे. आणि इथनं मला एक जंगल लागणार नाही. पुढं 4 ते 5 किलोमीटर नंतर मला एक लय मोठं जंगल लागणार आहे. त्या जंगलामध्ये लय मोठं हाती इथं. आणि गेल्या बाजूला मला येतानाच लागलं लय मोठा हाती दिसला होता. त्यामुळे ह्या जंगलात मला आतमध्ये जाण्याआधीच मला थांबण्यासाठी ते चांगली जागा बघायला लागेल. नाहीतर हत्ती म्हणा लांडगं म्हणा हे भरपूर आहेत त्याच्यात. नंतर राडा होऊन जाईन लय मोठा. त्यामुळे मी काय करतो थांबायचं नियोजन बघतो आता कुठंतरी जागा चांगली अशी एखादी जागा बघतो. ही कशी दिसते खाली एखादी जागा. ही बघा शेती ही बघा. आज मी हासीमाराच्या थोडं नॉर्मल पाठीमाग आहे. आणि एक हॉटेल लागलं आहे मला खूप जास्त भारी. तर मी तर म्हणलं टेंटला लावायसाठी थोडी परमिशन बघावं म्हटलं. परमिशन मला आय होप भेटेल. ती त्यांच्याकडून होईल तेवढी ती कोशिश करते. भेटली तर खरंच खूप जास्त भारी गोष्ट आहे. बाकी काय अडचण नाही. पुढं आता मला ना आता पुढं मला जंगल खूप जास्त मोठं आहे. त्यामुळे मला थांबायला खूप जास्त उशीर म्हणजे मला थांबायला जागा नाही म्हणून. तर त्यामुळे मला इथं थांबायला टेंट लावा. इथं मला जागा पण आहे टेंट लावायला. आणि बाकीचं लोकेशन जर बघितलं असं काहीतरी आहे. तिथनं मेन रोड आहे असंच. आणि जर बघितलं इकडं समजा एकदम मोकळा नाही. हे तर माझ्या म्हणणं एवढे ते बागत किंवा ह्या इथं माझ्या टेंट लागून जाईल. बघू काय म्हणते ती भेटली लावायला जागा चांगलीच गोष्ट आहे. माझा वेळ पण होत आलाय 6 जर वाजले तर मग आजार पडले मला पुढे निघाले येत नाही. बघू काय होतं ती. अच्छा ठीक आहे. क्योंकि ये ज़्यादा सेफ नहीं है ना. क्योंकि हाथी आते ना यहाँ पे है ना. ये तो हाथी मिल जाता है क्योंकि आप ट्रेन लगा के पीछे ऊपर से आ जाएगा. अच्छा MH45 राइडर. तो भाई यहाँ पे आते हैं भाई बहुत ज़्यादा बड़े हाथी. मेरे को बच्चे एक पीछे बोला कि यहाँ पे टाइगर भी आते हैं. तो हाँ तो ये मेन बात है. तो उसकी वजह से मैं सोचा यहाँ पे रुक जाऊँगा. ऐसी बात हो गई. हे तर वाघ पण येत आणि इथं हाती पण येतं. तर त्यामुळे म्हणलं होतं तिथं टेंट लावा. पण हे म्हणतं हिथं हाती येतो म्हणतंय. तर पुढं अच्छा हाँ हे तो समोर हाथी येतो बघा. लय अवघड आहे. नहीं पिछले 2 महीनों में ना मैं यहाँ से गया था. तो उस टाइम पे ना मेरे को यहाँ पे पीछे ही मेरे को बहुत बड़ा हाथी दिखाई दिया. तो मैं वहाँ से ही भाग गया. पीछे बहुत बड़ा हाथी है.
बगल में ऐसी तो बात हो बहुत गई। बड़ा हाथी आपका शायद देखा है मेरे पास एक वीडियो। तर जाऊ पुढे लग गया गुवाहाटी गया था क्या मी तवांग गया था चायना बाउंड्री के पास चाइना से घूम के चला क्या गेल्या 2 महिन्यापूर्वी का इथनं हाती आलता का इथनं हाती असा बाहेर आलता हो आणि मी ह्या जंगलामध्येच आहे इथनं 4 किलोमीटर हाटीला आहे म्हणते ती मग आता काय माहिती कधी लागतंय ती वाघ पण आहे तर रे ह्या जंगलामध्ये द्यावा आणि ह्या रस्त्याला 7च्या पुढे एक पण गाडी नसती या एक गाडीवाला मला हाक मारला जेव्हा तिकडे गाडी थांबली बाग बहुतेक महाराष्ट्रातली गाडी आहे का पण ह्या जंगलामध्ये ह्या जंगलामध्ये भावांनो हत्ती आणि वाघ लय असल्यामुळे मी थांबून ह्या जंगलात तरी बोललोय हमकाच आपल्या महाराष्ट्रातली गाडी होती मला बोलवलंय माझं थांबणं चुकीचं आहे बरं का ह्या वेळेस इथं कारण की इथं मी त्या जंगलामध्ये ज्या जंगलामध्ये मला गेल्या 2 महिन्यापूर्वी काही आहेत ना मला डायरेक्ट हाती आडवा गेलता मोठा वाघ पण आहे म्हणते त्या आपल्या इकडं कोणतं हो हो कुठली गाडी बघू द्या आधी मला MH45 26 काय एक नंबर आहे बघा धन्यवाद धन्यवाद म्हणून मी आवाज द्या कसं काय ओळखलं तुम्ही चेहऱ्यावर अरे तुम्ही मग गावाकडे आलते की हा आलतो गावाकडे गावाकडे आलतो मग गावाकडं मग नंतर ना परत आहे असं परत नंतर सायकलीकडे आलो सगळीकडे तिथं होती का हा सगळीच होती हो चांगलं होतं भरून आले पंढरपूर हा मध्ये आंघोळ भरून आले मला गुवाहाटीचं पंढरपूरमधून आलाय घेऊन एक नंबर काय चाललंय तेच तुम्हाला बघितलं पाहिलं बोललो होय काय चेहरा नजरला तेच आहे गाडी चेहरा पाहिले मला आठवलं काय कॅमेरे चालूच आहेत कॅमेरा कंटिन्यू चालू असते कॅमेरा इथं काय आहे ना ह्या जंगलामध्ये हातानं वाघ आहे तिथं मला त्या इथं जाताना आले मोठा दिसता या पुढं शिकून इथं हा ह्या जंगलामध्ये 7च्या पुढे कोणच थांबत नाही हा हिथनं कंपल्सरी हिथनं हाती चालू असतं सगळ्या टांगला जाणे हातीचं आणि वाघ पण चालू असतं त्यामुळे इथं मला उशीर झालाय आता जायला काय दिसलं आता वय हाती होता तिकडे पाठीमागे जंगल क्रॉस करतो ना इथं पुढे गेले हाती वाटायला मोठी ठीक आहे धन्यवाद चालते मी नीट तू वेळ नाही माझ्या पैसे थांबाय काय झालं ना आता आंध्रा पाठ लागला या आणि हिथनं हाटील किती लांब हिथनं पाठीमागे वस्ती हाटील एखादं काय 2 किलोमीटरवर हा तिथं जाऊन टेंट लावतो की आता नाही इलाज आहे ना इथं थांबवून चुकीचं आहे ह्या जंगलामध्ये थांबणं इथं लय मोठं हाती इथं गाडी अहो केलं गाडी की म्हणलं यायला म्हणलं हमकाच आपल्या इकडलं कोणतरी आहे फिरायला आलता का हा त्यांना झालं महिना बॉर्डर किती लांब आहे इथून हा बॉर्डर किती लांब आहे बॉर्डर श्रीराम बॉर्डर हा? श्रीराम बॉर्डर इथं 40 किलोमीटर असून 40 नाही 30 25-30 किलोमीटर आहे आपल्या गाडीची व्हिडिओ टाका हा ही जातो व्हिडिओ थोड्या वेळाने व्हिडिओ आपले पण टाका जाणार की थोड्या वेळाने आता बोललेलं चालतंय हा हा हो तुम्हीच बघ येताय दादा किंग चालतंय हा चला हा हा आता चेहरा नाही इकडे हा असं द्या हो काय नसतात काय असतं चेहऱ्यापाशी नसतंय काय बापरे 2-3 किलोमीटरवर हाय म्हणते तिकडे आज आपल्या गावाकडली 2 जण भेटली गाडी भारी वाटलेलं जास्त 2 गाड्या भेटल्या रस्त्याला एरिया है ना हाँ इसलिए शायद उसमें नहीं देगा मैंने एक से बात किया और अलीपुरद्वार का ही बताया कि अगर भैया को ढूंढना है बोलो कि अलीपुरद्वार में कुछ से पैराडाइज लॉज है तो वो जाके उसका नाम लेने के लिए कम में हो जाएगा कहाँ पे आपको अलीपुरद्वार ढूंढना पड़ेगा रोड छोड़ के अंदर में क्योंकि आपकी तरफ थोड़ी दूर में नहीं रहेगा मैं इसीलिए बात किया आपसे बात करने के बाद ही मैंने फोन किया था अच्छा तर हे रस्ता जातो अलीपुरद्वारला बघा हे बघा गाडी हो
फाईन 2 हायवे तिथं. अरे एक्चुअली मैं साइकिल से ऑल इंडिया ट्रैवल कर रहा हूँ और मुझको जो है ना रात में रुकने के लिए थोड़ा टेंट लगाने की थोड़ी जगह चाहिए था मुझे. तो यार यहाँ पे थोड़ा मिलेगा तो अच्छी बात होगी क्योंकि अभी अंधेरा पड़ा है ना, उसकी वजह से. थोड़ा आगे मिलेगा थोड़ा. यहाँ पे नहीं होगा, यहाँ पे जगह ही नहीं है. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वाचतेत राहायचं गडी इथं. ही चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी तर वाचता येते. घरा इकडे खाली घराकडे जातो गडी. खाली जाऊन बघतो गडी. करने के लिए थोड़ी जगह चाहिए था, तो आपके यहाँ पे मैं साइड में लगा सकता हूँ भैया? वो सुबह के लिए बात है, अभी अंधेरा पड़ा है ना. लेकिन रात में तो ये भाई बहुत दिक्कत है हाथी के लिए, यही प्रॉब्लम है हम लोग का. अरे और हम लोग का घर पे भी उतना जगह नहीं है. अरे घर टूटा हुआ है. अरे उसका यही कोई तो बात नहीं, प्रॉब्लम बस थोड़ा जगह चाहिए था, ज़्यादा नहीं. हाँ हम तो समझ गए, लेकिन बाहर पे लगा कि हाथी के लिए डर होगा ना. नहीं यहाँ पे तो कोई डर नहीं, यहाँ पे इतने में तो मेरा आ जाएगा. नहीं आ तो जाएगा, लेकिन हाथी आता है ना, इसलिए हमको ही डर लग रहा है. आपको बाहर पे रखेंगे ना इसलिए. अरे यार यहाँ पे नहीं आएगा मेरे ख्याल से. वो तो खुले मैदान में आता है, इतना अंदर में नहीं आता क्योंकि साइड से बस्ती है ना. चलो ना हम तुमको एक जगह दिखा देते, आ जाओ. सुपर जगह. थोड़ा टाइगर केस का डर है ना, तो उसकी वजह से मैं सोचा आपके यहाँ पे क्या है ना, बस्ती में होटल पे रुकने से अच्छा है किसी के घर पे अगर सेफ में ज़रा थोड़ा बहुत होता है ना, उसकी वजह से मैं बोल रहा था, बाकी और कुछ नहीं है. देखने गया है भाई. फीलिंग है क्या? यार मैं तो महादेव का बहुत बड़ा भक्त हूँ. अभी केदारनाथ जा रहा हूँ. केदारनाथ? हाँ केदारनाथ जा रहा हूँ. मुझे पूरे 5 लाख फॉलोवर है, लेकिन हर एक वीडियो में हर हर महादेव बोल के चालू किया और हर हर महादेव बोल के ख़त्म किया वीडियो. अभी तक मेरे पूरे जितने. कहाँ का है? मैं महाराष्ट्र से हूँ. हां. तर भावांनो फायनली मला थांबण्यासाठी मला चांगली जागा गावलेली आहे. गरम बस्ती म्हणून नाही, हसीमाराच्या पाठीमागे 40 किलोमीटर आहे मी. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या हसीमारामधले भाव होते. मी जेव्हा भूटानमधनं साईडला आलो होतो त्या टाईमला मला रस्ते इकडला त्यांना थांबायला जागा दिली होती. ती मला होती दुपारच्याला भेटणार आहे, तर पुढे गुरुद्वारा आहे तिथं गेल्यावर त्यांना फोन करायला सांगितलं मला. मग ती भेटू म्हणले होते, त्यांच्यापाशी भेटतो होती त्याला. आणि इथं आलो थांबायला. ह्यांना मला आतमध्ये रूममध्ये जागा दिली. म्हणली काय अर्थ नाही, म्हणली बेड आहे म्हणली, झोपा म्हणली मस्त बिंदासमध्ये. तर आज ह्यांच्या झोपतो भावांनो. थकून गेलो खूप जास्त मी. चला भावांनो आजचा व्हिडिओ असा काहीच होता. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये. भाई थैंक यू रुकने के लिए, मेरे को जगह दे दी है. आणि भावांनो असं काहीतरी व्हिडिओ, अगर वीडियो अच्छा लगता है तो वीडियो करो लाइक, चैनल करो सब्सक्राइब. मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए बाय बाय. जय हिंद, हर हर महादेव.